नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा उद्याचा सगळ्यात धमाकेदार भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला आहे. कुटीला प्रिया आता सर्वांसमोर उघडी पडणार आहे. विशेष म्हणजे ज्या अश्विनने तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्या अश्विनसमोरच तिचे खरे रूप येणार आहे. हे सर्व शक्य होणार आहे ते अधिराजमुळे. अधिराज चक्क सुभेदार निवासात येणार असून सायली आणि अर्जुनच्या मदतीने तो प्रियाची चांगलीच फजिती करणार आहे. तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं अशी काहीशी अवस्था आता प्रियाची होणार आहे. कॅफेमध्ये अधिराज आणि प्रियाची एक रोमॅन्टिक डेट पार पडते. अधिराजला जाळ्यात ओढल्याच्या आनंदात प्रिया तिथून निघते, पण तिला कल्पना नसते की हे सर्व सायली आणि अर्जुनच्या योजनेचा एक भाग आहे. प्रिया गेल्यानंतर अधिराज सायली आणि अर्जुनला जाऊन मिळतो. दुसरीकडे प्रिया आपल्या गाडीजवळ पोहोचते तेव्हा तिच्या लक्षात येते की तिचे मंगळसूत्र आणि छोटी पर्स गायब आहे. ती घाबरते, कारण रिकाम्या हाताने घरी गेल्यास घरातील लोक, विशेषतः सायली आणि अर्जुन, तिला प्रश्नांच्या भडीभारात अडकवतील याची तिला भीती असते. ती पुन्हा कॅफेमध्ये परतते. तिथे अधिराज अर्जुनला म्हणत असतो, "बापरे, काय मुलगी आहे ही! इतकी खोटारडी मुलगी मी आयुष्यात पाहिली नाही. जेव्हा ती माझा हात पकडत होती, तेव्हा तिची निर्लज्जता पाहून मलाच लाज वाटत होती. मला तर बिचाऱ्या अश्विनची दया येते." तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की ही तर केवळ सुरुवात आहे. प्रियाचा खरा आणि भयानक अवतार त्याने अजून पाहिलेलाच नाही. अश्विनला सत्याची जाणीव करून देण्यासाठीच त्यांनी अधिराजला या प्लॅनमध्ये सामील करून घेतले असते. अर्जुन अधिराजला विनंती करतो की त्याने घरी येऊन अश्विन आणि संपूर्ण कुटुंबासमोर प्रियाची सर्व कारस्थाने सांगावीत. प्रिया जेव्हा कॅफेमध्ये पुन्हा येते, तेव्हा ती एका वेटरला धडकते आणि त्याच्यावर विनाकारण डाफरते. सायली आणि अर्जुन प्रसंगावधान राखून कोपऱ्यात लपून बसतात. प्रिया अधिराजकडे येते आणि मंगळसूत्र हरवल्याचे सांगते. अधिराज संधी साधून तिला पैशांचे आमिष दाखवतो. सुरुवातीला नाटक करणारी प्रिया, अधिराजने खूप आग्रह केल्यावर पैसे स्वीकारते. आपल्या जाळ्यात सोन्याचे अंडे देणारा कोंबडा सापडला आहे या विचाराने ती मनातून सुखावते. सायली आणि अर्जुन घरी पोहोचल्यावर प्रताप त्यांना विचारतो की नक्की काय चालले आहे. सायली त्यांना आश्वस्त करते की आज प्रियाचा खरा चेहरा समोर येणार आहे. तेवढ्यात प्रिया तिथे येते. सायली तिची चौकशी करते तेव्हा प्रिया नेहमीप्रमाणे खोटे बोलते की ती एका आजारी मैत्रिणीला मदत करायला गेली होती. जेव्हा अर्जुन तिला विचारतो, "प्रिया, तुझे मंगळसूत्र कुठे आहे?" तेव्हा ती अडखळते आणि पुन्हा एक नवीन गोष्ट रचते. ती सांगते की तिने ते मंगळसूत्र आपल्या गरीब मैत्रिणीला मदतीसाठी दिले आहे. परंतु सायलीने आधीच कॅफेतून ते मंगळसूत्र मिळवलेले असते. सायली जेव्हा ते मंगळसूत्र प्रियाला दाखवते, तेव्हा प्रियाचे धाबे दणाणतात. त्याच वेळी अधिराजची घरात एंट्री होते. अर्जुन अश्विनलाही खाली बोलावतो. अधिराजला तिथे पाहून प्रियाची शुद्ध हरपते. अधिराज सर्वांसमोर सांगतो की प्रियाने त्याला स्वतःचे नाव तन्वी नसून काहीतरी वेगळेच सांगितले होते आणि ती रिसेप्शनिस्ट असल्याचे भासवले होते. ती घरच्यांच्या आजारपणाच्या खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळत होती, हेही तो उघड करतो. प्रिया नेहमीप्रमाणे हे सर्व नाकारते आणि अधिराजला आप ओळखत नसल्याचा दावा करते.
मात्र सायलीकडे या सर्व गोष्टींचा व्हिडिओ पुरावा असतो. सायली जेव्हा अश्विनला तो व्हिडिओ दाखवते तेव्हा अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळते की ज्या बायकोसाठी त्याने आपल्या कुटुंबाशी, दादा-वहिनीशी वाद घातले, ती केवळ पैशांची पापलेली एक बदमाश स्त्री आहे. संतापाच्या भरात अश्विन प्रियाच्या कानशिलात लगावतो. त्यानंतर अर्जुन आणखी एक मोठा धमाका करतो. तो DNA रिपोर्ट्स सर्वांसमोर ठेवतो. त्या रिपोर्ट्समध्ये सिद्ध होते की प्रिया ही तन्वी नसून सदाशिव आणि मैनाची मुलगी आहे. धक्का बसलेला अश्विन जाहीर करतो की आजपासून माझ्यासाठी ही तन्वी मेली आहे. हिचे तोंड बघण्याचीही माझी इच्छा नाही. तो अर्जुनला त्वरित घटस्फोटाची कागदपत्रे तयार करायला सांगतो आणि प्रियाची घरातून हकालपट्टी करतो. प्रिया कितीही रडली आणि गयाव्या केली तरीही यावेळेस अश्विन तिच्या नाटकाला बळी पडत नाही. असा हा जबरदस्त आणि न्याय देणारा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलशी जोडलेले राहा.